आज आपण कोल्हापूरची स्पेशल मिसळ कशी करायची ती बघूया। आता मी इथं पॉटमध्ये इथं गरम तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि थोडंसं हिंग टाकलं आहे। हिंग आणि मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला थोडासा त्याच्यामध्ये हिंग घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडासा कढीपत्ता घालूया। कढीपत्ता स्प्लटर झाला की आता आपल्याला लगेचच त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला मोठा कांदा आपल्याला घालायचा आहे। कांदा आपल्याला याच्यामध्ये थोडासा गुलाबीसर आपल्याला करायचा आहे, जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायचा। कोल्हापूरच्या मिसळमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मटकी मोड आलेली मटकी वापरतात आणि ही मिसळ असते ती 4 भागांमध्ये ही डिश बनते। जसं मटकीची उसळ, परत तर्री आणि बटाट्याची भाजी आणि ही सगळी तिन्ही मिळून असेंबल केलेली मिसळ, असे 4 प्रकारे त्याची विभागणी करता येईल। आता आपला हा कांदा आपण परतवून घेतलेला आहे, थोडासा मऊसर झालेला आहे, पण अजून थोडीशी कसर बाकी आहे। अजून आपण 2 मिनिटं ठेवूया, झाकण ठेवूया जरा। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा कोल्हापुरी मसाला, त्याच्यानंतर 1 मोठा चमचा मिरची पावडर आणि 1 मोठा चमचा आपल्याला आपला घरचा मिसळलेला मसाला घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि धण्याची पूड टाकायची आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण ह्याच्यात घालणारा वाटण कसं केलं आहे ते मी तुम्हाला सांगते। जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा आपण गॅसवर भाजलेला आहे आणि सुकं खोबरं पण गॅसवर भाजलं आहे आणि त्या वाटणामध्ये आलं, लसूण, थोडासा खडा गरम मसाला, बदाम फूल आणि त्याच्यामध्ये तीळ, खसखस हे सगळं घालून आपण हा मसाला केलेला आता आपण त्याच्यामध्ये घालतो आहे आणि आता ह्याला तेल सुटेस तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे। थोडंसं 1 चमचा मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट पण घातली आहे, थोडंसं एक्स्ट्रा हीटसाठी। ती ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। आणि वाटण हे अतिशय फाईन ग्राइंड झालेलं पाहिजे, कारण जेव्हा आपण तर्री खायला देणार ना तेव्हा एका साईडला पाणी आणि एका साईडला असं वाटण असं नाही दिसलं पाहिजे, एक संध दिसलं पाहिजे। ही कोल्हापूरच्या मिसळची खासियत आहे। किती जरी तर्री पातळ असेल ना तरीसुद्धा ती चांगली असते। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा वाटी ना फ्रेश ओलं खोबरं असते ना ते एकदम फाईन ग्राइंड करून घेतलं आहे। तर हे टाकण्याचं हे काय आहे की ह्याच्यामुळे एक एक्स्ट्रा तर्री त्याच्यामध्ये आपल्याला येते आणि त्याची डेप्थ पण वाढते। आता आपल्याला हे 5 मिनटं लागतील परतवून घ्यायला आणि हे तेल सुटायला। तर इकडे मी हे मोड आलेली मटकी आहे ना ती हळद आणि मीठ घालून उकळून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी सेपरेट करून घेतलं आहे आणि हे ते पाणी आहे मटकीचं। तर्रीसाठी आता आपल्याला फक्त हे मटकीचं पाणीच लागणार आहे आणि सुकी मटकी आहे ती आपल्याला मटकीच्या उसळीसाठी लागणार आहे। छान परतवून घेतलेलं आहे आता आपण। आता थोडं 5 मिनटं आपण झाकण ठेवूया। आता मी हळद टाकायला विसरलेली, तर 1 चमचा मी हळद टाकते आता त्याच्यामध्ये। आता मिश्रण हे पूर्ण हे झालं। आता याच्यामध्ये आपण ही तर्री घालूया
आता ही थोडीशी तरी थोडीशी दाटसर आहे, त्याला थोडी कटासाठी थोडंसं पातळ हवं आहे. तर ह्याच्यासाठी आपण गरम पाणी करायला ठेवूया एका साईडला आणि गरम पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. गार पाणी अजिबात नाही घालायचं, नाहीतर मग चवीमध्ये खूप फरक पडतो. ही तर्री पण 10 ते 12 मिनटं आपल्याला उकळत ठेवायला लागणार आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचाच मीठ घालते, कारण आपण मटकी पण उकडताना मीठ घातलेलं होतं आणि कोल्हापुरी मसाला असतो, मिसळी चटणी, त्याच्यामध्ये पण मीठ असतं. या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं आहे. आता आपण एका साईड आता हे गरम पाणी आपण थोडंसं घालूया, आपल्याला जेवढी तर्री पातळ हवी असेल त्याच्याप्रमाणे. आणि आता हे 10 ते 12 मिनटं आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे, कारण सगळा तो अर्क मसाल्यांमध्ये आला पाहिजे. आणि छान हिरवीगार कोथिंबीर आपण घातली आहे त्याच्यामध्ये, त्याचा स्वाद खूप छान येणार. तर आपण हे साईडला उकळायला ठेवूया झाकण ठेवून. आणि दुसऱ्या गॅसवर आता आपण मटकीची उसळ करून घेऊया. या मटकीच्या उसळीमध्ये आपल्याला जास्त मसाले वगैरे नाही घालायचे आहेत, फक्त आपल्याला कांद्यामध्ये थोडंसं ती मटकी सॉते करून घ्यायची आहे. म्हणून जास्त मसाले वगैरे घालायची अजिबात गरज नाही, कारण जे मसाले आपल्याला घालायचे होते ते सगळे आपण तर्रीमध्ये घातलेले आहेत. तर याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी मोहरी घातली आहे, जरासं जिरं घातलं आहे आणि थोडासा हिंग घालून बारीक चिरलेला एक कांदा घालूया. कढीपत्ता हा नंतर घालायचा, कारण आधी जर घातला ना तो थोडासा करपल्यासारखा होतो आणि त्याचा स्वाद चांगला येत नाही. म्हणून हा नंतर जर घातला ना तर त्याचा स्वाद पण चांगला राहतो आणि हिरवा पण राहतो तो. थोडासा गुलाबीसर झाला की आता आपल्याला ही मटकी घालायची आहे आणि मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालूया, अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला मिसळलेला मसाला घालायचा आहे. आणि तर लगेचच आपल्याला उकडलेली ही मटकी घालायची आहे. तर 5 मिनटं हे सॉते करून आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि कोथिंबीर घातली की ही मटकीची उसळ आपली रेडी होऊन जाईल. अर्धा चमचा आपण मीठ घातलं आहे. कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवूया. 5 मिनटानंतर ही आपली मटकीची उसळ रेडी होऊन जाईल. इकडे आपली तर्री पण रेडी झाली आहे.
आता आपण मिसळ असेंबल कशी करायची ते बघूया. आता आपण याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे. ही आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे. हा बारीक चिरलेला कांदा आणि याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची पण घातलेली आहे. हा लिंबू आहे आणि हा आपला कट आहे बनवलेला. ही मटकीची उसळ सुखी जी बनवली ती आणि हे आपल्याला स्पेशल लागणारं हे फरसाण आहे. तर हे असेंबल खाण्याची पण पद्धत आहे. तर कोल्हापूरला कसं खातात ते मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये पहिल्यांदा बटाट्याची भाजी घालायची आणि ही जी मटकीची उसळ आहे ती ह्याच्यावरती थोडी घालायची आणि हा तर्री आहे ना तो आपण असा घालायचा याच्यावरती. आणि हे फरसाण. वरती थोडी कोथिंबीर, थोडंसं लिंबू पिळायचं. कांदा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर आपली ही अशी मिसळ रेडी झालेली आहे. सांगा तुम्ही कमेंट करून ही कशी झालेली आहे आणि तुम्ही पण कशी बनवता ते पण मला कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.